महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रावेर तालुक्यातील गावांमध्ये धडक मोहीम राबवत गावठी हातभट्टी दारू आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉक्टर व्ही.टी. भुकंड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसात 188 गुन्हे दाखल करून 1 लाख लिटर कच्चे रसायन आणि 3607 लिटर तयार दारू नष्ट करण्यात आली आहे। भरारी पथकातील निरीक्षक अशोक तारू साहेब आणि त्यांच्या सहकारी यांनी रावेर तालुक्यात केलेल्या या कार्यवाहीमुळे जळगाव जिल्ह्यातील गावठी हातभट्टी दारूवाल्याचे धाबे चांगलेच तणाणलेत। भरारी पथकातील कर्तव्यदक्ष निरीक्षक अशोक तारू साहेब यांनी रावेर तालुक्यात केलेल्या धडक कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात सुज्ञ नागरिकांकडून त्यांची प्रशंसा केली जात आहे। तसंच पाचोरा तालुक्यातील भोजे, चिंचपुरा, सावखेडा, आंबे वडगाव परिसरात गावठी हातभट्टी दारूवाल्यांनी डोके वर काढलं असून अशा प्रकारची धडक कारवाई जळगाव राज्यात उत्पादन शुल्क विभागाने या परिसरात करावी अशी मागणी या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होती आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।